यांचे आजोबा गेले, यांचे आजोबा गेले. आजोबा अहो एकटे कशाला गेला तो आजोबा? मी होतो ना, मला घेऊन जायचं. मी इथे एकटे काय करू? मुगा राय. अरे आजोबा गेलं सोडून तुम्ही. कसं तुम्हाला काय वाटत नाही आजोबा? अरे मला घेऊन जायचं. दरवाजाजवळ 3 दिवस झालेला का म्हाताऱ्याला जाऊन? सगळी येऊन गेली, म्हणजे सोसायटीतली आली होती, गावातली येऊन गेली सगळी. हे तिच्या आईला कोण आहे कळण झालंय. नुसतं रडतंय काही. म्हणजे बऱ्याच लोकांनी तर पिपीला ओळखत नव्हती, त्यांना हीच पिपी वाटते. पिपी आजोबांचं बाहेर काय? खांडेकर खांडेकर विचारलं आपलं, तू एवढा रडतोय म्हणून म्हटलं. काय बोलताय? हा आजोबा माहितीये ना कसे होते तुम्हाला? हा मी अरे जस्ट जनरल नॉलेज विचारलं. जनरल एकनिष्ठ होते आजोबा. आजोबा कसे होते? त्यांनी आयुष्यात 2च गोष्टींवर प्रेम केलं. समाजसेवक होते, मानवतेवर प्रेम केलं. आजोबा होते, आजीवर प्रेम केलं. क्या बात आहे. शायरी आहे का? काय बोलायला का? काय कळतंय की नाही? काय जनरल नॉलेज म्हणून बोललो माने. काय डोकं आहे जाग? काय बोलायला काय? जाऊ दे पिपी, तुम्ही नका टेन्शन घेऊ, जाऊ द्या. काय झालंय, 2-3 दिवस झालं घरातच आहे ना तुम्ही, त्याच्यामुळे जरा ती चिडचिड होती या तुमची. ही कोण आहे? माहित नाही, पण तो असतो. शोकसभेचं स्किट असलं की तो आवर्जून असतो. असू द्या. चला फिरवून आणतो बाहेर ना तुम्हाला. बाहेर कुठे नेताय? बाहेर ऊन किती आहे? काय झालं बाबा? उष्माघात वगैरे? पिपी गेला बाजूला, त्याचा फोटो लावा लागेल. खांडेकर अहो बाहेर ऊन आहे म्हणून बोलतोय. ऐका, बाहेर नको जाऊया, आपण एक काम करूया. मी तयारी करून आलो. हे घ्या, चल ये इकडेच बसूया. ये आजोबा कापता काय? अरे खांडेकर कळतंय का तुम्हाला तुम्ही काय करताय ते? हा बघून 10, बंद मध्ये 5. अरे खांडेकर काय अहो आजोबा गेलेत माझे. 3 दिवस नाही झालेत अजून. दुखवटा नाही संपला. तुम्ही पत्ते खेळणार आहात माझ्या घरात? अरे पिपी रिलॅक्स करतो. असं काय कर? रिलॅक्स करतोय जस्ट. जाऊ द्या. काय पिपी कसं असते, जगातली सगळ्यात मोठ्या गोष्टी असते की नाही, ते दुखवट्यातच होते त्या. म्हणजे लोकांची लग्न नाही की नाही, वरातीत जेवढी नाही ती जुळली तेवढी समशानात जुळली ती. म्हणून माने तू तुझ्या बायकोला चुडेल बोलतोस ना? असतेच काय बेने. हसू नका. अरे ओ भाऊ पिपी हसतोयस काय? काय बोलताय खांडेकर? अहो सांगतोय ना. अरे ओ भाऊ पिपी हसणार आहे. असा किंवा का हो गप्प बसा माने. अरे किती दिवस तोंडाचं ह्या जगात केले. ओ पिपी अरे हसायचं काय घेशील रे? अरे तुझे आजोबा अरे केवढे जॉली होते बाप. हा ना, सोसायटीच्या बेंचवर अशी उच्ची तंगडी करून बसायचे ते. आणि जाणाऱ्या सगळ्या लोकांवर नजर ठेवायचे. सगळे लोक आहेत ना, त्यांना बेंचवरचा CCTV म्हणायचे. दिवसभर टेबल फॅन चालूच असायचा ना. राजपूत एकदम सेम अजिबात नाही गेलं तुम्ही. काही पण तुमचे तर ए पिपी अरे काय खाली मान घालून राहतो रे? खाली मान घाल्या. खाली मान घाल्या तर खाली मान घाल्या. आजोबांचे संस्कार होते. त्यांनी सांगितलं होतं आयुष्यभर असंच. एक्सक्यूज मी. भाभीजान? पिंकी भाभी. पिंकी भाभी. आय एम सो सॉरी. मला खांडेकर
आय एम रिअली सॉरी. मला कोणीच कळवलं नाही आणि मी शूटसाठी 4 दिवस बाहेर होते, तर मला माहीतच नाही आपल्या सोसायटीत डेथ झाली. व्हॉट्सअप नंबर तुम्ही दिलात तर लगेच मी आता खाली आल्यानंतर बोर्डवर बातमी वाचली. पीपी, तुमचे ग्रँडपा गेले ना. आय एम सो सॉरी. आजोबा गेले माझे, आजोबा गेले, खांडेकर. माझे आजोबा गेले, माझे आजोबा गेले. खांडेकर माझे आजोबा गेले. खांडेकर अहो, तुम्ही जवळ तुमचे आजोबा गेले तसं खांडेकर. करताय. माझे आजोबा गेले. खांडेकर. खांडेकर ऐका, माझ्या पण आजोबा होते ते, म्हणजे पिपीची आजी गेल्यावर हे आजोबा माझ्या आजीसोबतच गुलुगुलू करायचे. खांडेकर माझ्या आजोबांविषयी बोलताय तुम्ही. म्हणजे? माझे आजोबा तुमच्या आजी बरोबर अरे भजनाला जायचे पिपी, आजोबा माझ्या आजीसोबत भजनाला जायचे. सगळी काय आजोबा गेले, खांडेकर. खांडेकर, आय अंडरस्टँड तुम्हाला दुःख झालं असेल, पण त्यांचे गेलेत ना आजोबा, तर मी इथे त्यांचं सांत्वन करायला आली आहे. ऐका. नाही. आई ना आजोबा गेलेत काय? आजोबा असं कसं गेला आजोबा? येस. लय बेकार झालं पिपी. लय बेकार. माने मला कळतंय. आय अंडरस्टँड. तुम्हाला खूप दुःख झालंय. अंडरस्टँड. काय तुम्हाला सांगतो, म्हाताऱ्याला लय लळा लागला होता माझा. त्यांच्याच मांडीवर खेळलोय मी. माझ्या आजोबांच्या मांडीवर तुम्ही खेळलात. ऑपरेशन झालं होतं, रॉड होता आतमध्ये. काय खेळलात? विटी दांडू काय खेळलात? काय बरोबर. मी नातू म्हणून कधी त्यांच्या मांडीवर खेळलो नाही. तुम्ही कधी खेळलात? नाही, मांडीत रॉड होता. माझं कडे एकदा चिकटलं होतं. मी अहो काय मॅग्नेट नव्हतं, रॉड होता. हे मॅग्नेटच आहे. हरकत नाही, दुःखात असं होतं खांडेकर. पण माझं लय म्हणजे आजोबांनी एकदम ही घट आमचं दोघांचं ही म्हणजे आजोबांनी संधिवाताचा त्रास होता. मी संधी मिळेल तेव्हा त्यांची वाट पेटवली. ओ माने वाटेल ते बोलू नका. हरकत नाही. बट रजपूत, काय होतंय? मला विश्वासच बसत नाही अजून आजोबा गेले म्हणून. मला अजून पण सोसायटीच्या बेंचवर बसलेले आजोबा दिसत. अरे बाप, खूप गरम झालंय. शांत व्हा. बरं वाटते. काय रजपूत, काय लहान मुलांसारखे रडताय तुम्ही? काय करू, आजोबा पण मला लहान बच्चू म्हणायचे ना. काय म्हणायचे? लहान बच्चू. मला लहान बच्चू म्हणायचे. बच्चू. अच्छा. लहान बच्चू म्हणायचे. तुम्ही तर फक्त डोक्यावरून हात फिरवला ते मक्कू यायचे. मक्कू. ओ, मुका. मुका घ्यायचं? हा. आजोबा मुका घ्यायचं तुमचं? आता माझ्या मक्कू कोण घेणार? डोंट वरी. आजोबा गेले तर काय झालं? त्यांचा नातू आहे ना. वल्ला मक्कू घेतला त्याने. ओके. शांत व्हा. आजोबा आहे ना, आजोबा मला म्हणायचे नेहमी, श्यामू बॉडी दाखव. अच्छा. हो, मग मी असा बायसेप दाखवला ना, ओह. तर माझी बेंडकुळी ना अशी कच्च दाबायचे. तुम्ही पण दाबा. नाही, नको. आजोबा नाही, मला नाही बेंडकुळी वगैरे, मला किळस येते. नको. आजोबा मला पण नाही, मला आवडतच नाही, अजिबातच नाही आवडत. म्हणून ही बाहेर येताना मी बोलतो चल आत, नाही यायचं बाग, डायरेक्ट आत पाठवतो तिला. अच्छा. हा, मी ऍक्च्युली फिटनेस फ्रीक आहे, पण मी हिला कधी बाहेर नाही येऊ दिलं. ओह. मला पण नाही आवडत. हो. यस, मी चुबी आहे. मी काय? चुबी आहे मी. चुबी. हा, चबी. चबी. माझं बी तसंच आहे. ओके. मऊ बिळबिळीतच आहे. नाही, माझं याच्या बघा ते, हे बघा, एकदम. हे बघा माझं शेक पण होतं बघा. वू वू.
ओके पण मी इथे मुळात थँक्यू बसा थँक्यू बसा. खांडेकर नका फुलपाखरू उडू. आता थांबा जरा. इथे कशासाठी आल्यात त्या? आजोबा गेलेत ना माझे. नाही मी त्यासाठीच आले तुमचं सांत्वन करायलाच आले कारण काय आहे ना म्हणजे तुम्ही इंट्रोवर्ट आहात मला त्यांचे आजोबा गेले, सोडून गेले, मला एकट्याला टाकून गेले. हे कोण आहे? आजोबा यांना कधी पाहिलं नाही सोसायटीत आम्ही सुद्धा नाही पाहिलं. गेले 3 दिवस ते इथे दिसत आहेत. माहित नाही कोण आहे. बरं ओके ओके नाही मी तुमच्या सोसायटीत जरी राहत नसलो ना, तरी आजोबांच्या मनात होतो मी. आजोबांची काठी होतो मी. त्यांना कफचा त्रास व्हायचा ना, मी त्यांना ओव्याची सिगरेट बनवून द्यायचो. माझ्या आजोबांना ओव्याची सिगरेट? ए बाहेर हो, बाहेर हो आधी. पीपी माझे आजोबा कधी सिगारेट ओढायचं नाही मला त्याला- माहितीये. हो, ठीक. अहो त्यांना 2च गोष्टींचं व्यसन होतं, चहाचं आणि वाचनाचं. हे काय वेगळं? क्या बात आहे. अरे काय कविता आहेत का? कशाला कुठे का त्या बाते करताय तुम्ही खांडेकर? काय लागा काय माणूस आहे का काय कोण आहेस तू एक सेकंड. थांब इथं बस मी ते मध्ये ह्याच्यावर सोशल मीडियावर पाहिलंय ते रिंकू राणा आणि तुमचं काय हे खरं आहे का ते? गॉड तुम्ही सुद्धा विश्वास ठेवता यावर खांडेकर सिरियसली अहो आमची फिल्म येते एकत्र तर हे गॉसिप काहीतरी पसरवतात PR वाले पण मी बोललो यांना माझी भाभी तशी नाही बोललो. आपली 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 हा, मग नाही. मला माहिती होतं मग तसलं नसणारच ते. माझे आजोबा गेले. काही नाही हो आजोबांचं माझं लई आजोबा गेलेत माझे. आजोबांचं नाही मा तुम्हाला सांगतो तुमची सिरियल आहे की नाही संघटित दोघं बघणार आम्ही लय भारी म्हणजे, हा? कोण बघणार? आजोबां मी ह्यांचं सगळे एपिसोड आम्ही बघायचो दोघं लय आवडायचं त्यांना ती पण नेहमी म्हणायचं म्हणजे ही आहे की नाही पोरगी म्हणूनच त्याच्या आयला चालली सिरियल बाकीची ह्याला पण नाही ती सगळी काही कामाची नाही ती आणि तुमचा हे खळ्यांचा क्लोज लागला नाही शेकाळायचंच म्हातार माने माने माने. अरे खळ्यांवरनं आठवलं मी अजून वर्कआउट केलं. हो खांडेकर तुम्ही रोज दाखवत असता मला खळ्या माहिती आहे माहिती आजोबांचं लय ही तुमचं अरे पिंकी भाभी, अरे बापरे, रस्ता क्रॉस करताना काय म्हणायची ते? काय पिंकी भाभी शूटिंगला गेली का? हा ती गेली असेल तर मी रस्ता क्रॉस करतो. माझ्यामुळे तिला उशीर नाही झाला पाहिजे. काय बोलता एवढं लक्ष असायचं हो. आणि रात्री तुम्ही किती वाजता यायच्या ना शूटिंग वरून ते तेच सांगायचे आम्हाला. बोलायचे हो मलाही बऱ्याचदा बोलले होते आजोबा की बाबा पिंकी बाबी एकटी असते रात्री अपरात्री तिच्या घरी जा. अरे यार तुम्ही हे चौकशी करायला जा. तिला सतत व्हॉट्सअपवर विचार बाबा कसे व्हॉट्सअप नंबर तो द्यायचा. काही गरज नाहीये, काही गरज नाहीये त्याची. अरे- तुमच्या मनातल्या त्या आंबट आणि वाईट इच्छा आहेत ना त्या माझ्या आजोबांच्या नावावर खपवू नका. कळलं ना? बास झाला आता. उगाच आपला आजोबा हे आणि आजोबा ते काही बोलतायत. पीपी मला माहित नव्हतं की आजोबांना मी एवढी आवडते आजोबांनाच म्हणजे काय आवडायचंय सॉरी म्हणजे कधीतरी तुम्ही पाहिली असेल तुमची सिरियल त्यांनी. नाही 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 म्हणजे आता हे एवढं सांगताय तर मला आत्ता कळतंय आणि हे सगळं मला त्यांची कधी भेट पण घडली नाही आणि शेवटचं पण भेटायचं राहूनच गेलं त्यांचं शी मला खूप गिल्टी वाटतंय आता नाही 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 याचं काहीतरी प्रायश्चित्त करायचं आहे मला एक डान्स करायला सांग पट. हा काय बावळट आहात का जरा खांडेकर? प्रायश्चित्त म्हणून काय? ऐका ना पीपी ऐका नाही म्हणू नका प्लीज काय? यांच्या अस्थि विसर्जनाचा जो काही खर्च आहे तो मी करणार अहो, नाही. नाही नाही प्लीज अहो, प्लीज आय विल नॉट हिअर अ नो प्लीज पिंकी भाभी, प्लीज मी एवढं तरी करूच शकते ना त्यांच्याशी भेट घडली असती तर हरकत नाही आणि सगळं व्यवस्थित करायचं व्यवस्थित आणि सगळा खर्च मी करणार हवं तर मी तुमच्या सोबत सुद्धा येईन अस्थि विसर्जनाला चालते महाबळेश्वरला जाऊ मास्ती विसर्जनाला कुठे? महाबळेश्वरला इथे कुठलं अस्थि विसर्जन? हे आहे तिथं कृष्णा नदी उगावते तिथं महाबळेश्वरात म्हणजे कसं महाबळेश्वरात आम्ही तिथं ही करणार आणि मग नदीत डुबुक गुप्तपट. नाही नाही आजोबा मला म्हटले होते की माउंट आबूला अस्थि विसर्जन हे करा. माझे आजोबा म्हणाले होते माउंट आबूला. थांबा सांगतो थांबा अहो थांबा ना सांगतोय मी. मला आजोबा बोलले होते की माझं अस्थि विसर्जन थायलंडला करा. थायलंडला करा बोलले होते. कुठे? थायलंडला बोलले होते. कधी बोलले हे सगळं? कधी बोलले? 2 वर्ष झाले आजोबांनी बोलायला तोंड उघडलं की एवढा आवाज यायचा फक्त. कधी बोलले? मध्ये कधी बोलले? बोलले पीपी थायलंडला जायचंय बोलले ते मला शब्द. बाहुबली पिक्चर मध्ये काम करायचे माझे आजोबा. कालके होते वाटेल ते बोलायला शांत खांडेकर. व्हा ऐका, मी एक्झॅक्टली जो माणूस गेलाय त्याच्यात जाण्यानंतर वाद नको. हा.
आता इथे आत्ता या क्षणी कार्यकारिणीने 99 विरुद्ध 1 असा ठराव मंजूर केलाय. सगळ्यांच्या वतीने मी आणि पिंकी भाभी पिंकी भाभी आम्ही दोघं थायलंडला जाणार. आणि अस्थी अस्थिंचं काय? हा अस्थि नाही, अरे म्हणजे अस्थि पण आणि रफ्कन होणार तिकडे आणि मग रापकन ओतणार म्हणजे कचऱ्याच्या डब्यात टाकायच्यात असती. काय थोडस तरी काहीतरी भावना आहेत का नाही खांडेकर? ऐका पिपी, ते सगळं आपण नंतर ठरवूया. नाही, आत्ता दुसरी एक गोष्ट जास्त महत्वाची आहे. 1 मिनिट गाईज, माझ्यासाठी एक कराल? बोला. म्हणजे आजोबांसाठी पण माझ्यासाठी प्लीज एक गोष्ट कराल? बोला. पिपींचं घर सांभाळाल प्लीज? त्याला काय? चालते. ओके पिपी, तुम्ही आत्ता माझ्या बरोबर येणार आहात बाहेर. ओके, या दुखवट्यातनं आपण बाहेर जाऊया छानपैकी. माझ्या कारमधनं एक राऊंड नाही म्हणायचं, पिंकी भाभी, एक राऊंड मारून येऊया छानपैकी. मग माझ्या घरी जाऊन आपण कॉफी पिऊया आणि त्यानंतर तुम्हाला असं फ्रेश वाटेल ना, ठीक आहे? मग तुम्ही जरा रिलॅक्स. नको माझे नको काय करताय? नाही पृथ्वी, ऐका ना. तुमचे आजोबा गेलेत. माझी आजी पण 6 महिन्यांपूर्वी गेली आहे, शपथ. माझे आजी आजोबा दोन्ही गेली 1 महिन्यापूर्वी. काय? चकले ते माझं काका आता जातेच आहेत म्हणजे. म्हणजे हॅलो, काका गेली होय? बघा, काका गेली. बरं, एकत्र ताज आहे माझा, ताज आहे. एकत्र कॉफी ताज आहे. कॉफी नाही एक मिनिट. तुमच्या सगळ्या दुःखांमध्ये मी सहभागी आहे, पण आत्ता पिपींना सांत्वन करणं पिपींचं जास्त भाभी महत्त्वाचं आहे. ऐका अहो, चल, मला ऐक ना पिपी. नाही मला पिंकी भाभी माझं काय- ए, मी जा. पिपी ऐक ना पिपी. काळजी घ्या हा सगळे. इथंच आपण काय घेऊ सगळी. अरे त्याला घेऊन जाणार सोबत एकदाचा.